नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यमाई देवीच्या रथोत्सव व यात्रा कालावधीत फ्लेक्स अँड डॉल्बीवर पूर्ण बंदीचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय. या निर्णयाचे स्वागत सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या आनंदात केले. मंगळवारी औंध येथे ग्रामपंचायत सभागृहात प्रशासन, देवस्थान व प्रमुख ग्रामस्थ यांच्यात यात्रा नियोजन बैठक पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी हनुमंतराव शिंदे होते, तर मार्केट कमिटीचे संचालक सुनील फडतरे, ग्रामविकास अधिकारी चांदशाह काझी, दीपक नलवडे, आलिम मोदी, बाबा गोसावी, शुभम शिंदे, तानाजी इंगळे, पोलीस विभागाचे साहिल झारी, महावितरणचे बोधे, आरोग्य विभागाचे डॉक्टर प्रदीप खटावकर, कृषी विभागाचे वैभव सोळंकी, बाजार समितीचे सचिव नलवडे, गणेश देशमुख, उमेश थोरात, दीपक कदम, सदाशिव पवार, अनिल माने, गणेश चव्हाण, उद्धव माने, संतोष शिंदे, शहाजी यादव, वसंत जानकर, सुखदेव इंगळे, कुलदीप इंगळे, अंबादास बुटे, नारायण इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना हनुमंतराव शिंदे म्हणालेत की औंधच्या यात्रेला एक वेगळी परंपरा आहे. ती जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. विविध प्रशासकीय विभागाकडून योग्य ती खबरदारी घेऊन यात्रा उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व सजग राहूया. डॉल्बीमुळे अनेक भाविक भक्त यांना रथाजवळ दर्शनाला जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लहान मुलांना त्याचा खूप त्रास होतो. तसेच इथे फ्लेक्स बोर्डलाही थारा दिला जाणार नाही. डॉल्बी व फ्लेक्सबाबत कडकपणे नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच यात्रेत येणाऱ्या व्यापाऱ्यांच्यावर जागा वाटप करताना कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले. आलिम मोदी म्हणालेत की यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनांना पोलीस प्रशासनाकडून कोणताही नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. हुल्लडबाजी व चोरांच्यावर कडक कारवाई व्हावी. सूत्रसंचालन चांदशाह काझी तर आभार दीपक नलवडे यांनी मांडले. आता सध्या प्रशासन कालावधी असल्यामुळं प्रशासनाला कार्यशाळा असल्यामुळे आपण राहिलेली आहे. तरी आजची मीटिंग आपण आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि सगळ्यांचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य हनुमंतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेने आपण घेत आहोत. ह्या मीटिंगच्या अनुषंगानं डिटेलमध्ये माहिती स्वतः अण्णासाहेब केलं. परंतु प्रशासकीय पातळीवर मुख्य कामं जी करायची असतात त्यामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य डिपार्टमेंट, कम्युनिकेशन, बाजार समिती, यात्रा कमिटी, देवस्थान कमिटी आणि महाराष्ट्राची विद्युत वितरण कंपनी आणि पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याकडे जबाबदाऱ्या पार पाडण्यासंदर्भातली आपली नेहमीप्रमाणे मीटिंग असते. सर्वप्रथम ग्रामस्थामार्फत, पदाधिकाऱ्यांमार्फत सूचना येते त्या आपण सूचना कागदावर घेऊ. ग्रामपंचायती वतीनं उपस्थित सगळे आपल्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी, मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय अनिलभाई मोदी असतील, बाबा गोसावी असतील, ग्रामपंचायतचे माजी सरपंच दीपक नलवडे, ज्या दृष्टिकोनातून त्यावेळेच्या संस्थानिकांनी यात्रा सुरू केली होती तो आता उद्देशच राहिला आहे. म्हणजे यात्रेचा खरा अर्थ वेगळा होता. मोठा बैल बाजार भरायचा, यात्रेमध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी बघायला मिळायच्या. हळूहळू यात्रेचं स्वरूप बदलत गेलं. बैल बाजार कमी झाला, यात्रेतील बाजारपेठा कमी झाल्या. ज्या ज्या गावामध्ये वार्षिक यात्रा भरत होत्या त्या त्या गावामध्ये जागेच्या अडचणी निर्माण झाल्या. मग कुशेगाव असेल तिथं वस्ती वाढली, मसवड असेल तिथं वस्ती वाढली, औंध आहे तिथं वस्ती वाढली, पाले तिथं वस्ती वाढली. मग यात्रेचं स्वरूप बदलत गेलं. तरी पण तुम्ही मुद्दाम का सांगितले की औंध हे वेगळे पण नसणारं गाव आहे, औंध हे वेगळे पण असणारं संस्थान आहे. कारण ही यात्रा यमाई देवीच्या नावानं वार्षिक यात्रा या ठिकाणी पौर्षिक पौर्णिमा सुरू होते. आणि इथं आपण म्हणतो यात्रेला हौशी गौशी गौशी, पण इथं धार्मिक लोकांचा खूप ओढा असतो आणि म्हणून ही यात्रा देशभर प्रसिद्ध आहे. ह्या यात्रेचं आपण नियोजन करण्यासाठी आज या ठिकाणी ज्यांनी सातत्यानं अनेक वर्ष यात्रेच्या नियोजनामध्ये भाग घेतला सगळेच प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी 3 तारखेला
आपला दीपोत्सव म्हणजे छबिना, 4 तारखेला रथोत्सव, त्याच्यानंतर मध्ये जे काय स्पर्धा असतील, क्रिकेट स्पर्धा आहे 6 तारखेपासून मला वाटते सुरू आहे, चालेल तोपर्यंत चालू असेल तोपर्यंत. त्याचबरोबर 11 तारखेला मॅरेथॉन म्हणून एक स्पर्धा ठेवली आपण, जी दरवर्षी मागच्या वर्षी आपण यात्रेत ठेवली होती. 7 तारखेला मला वाटते 7 तारखेला डॉग शो, 7 तारखेला डॉग शो आहे. त्याचबरोबर मध्ये नेहमीप्रमाणे संक्रांत हे 2 दिवस महिलांच्या सणाचे असतात, तिथं त्या पिरियडमध्ये काय आपण घेतलेलं नाही. आणि 16ला आणि 17ला भव्य असं कुस्ती मैदान आणि बैलगाडी शर्यती आहे. खरं या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाण्याचे नमुने तपासायसाठी 7 टीमा कार्यरत आम्ही केलेले आहेत. आरोग्याचे 4 ठिकाणी कॅम्प असणार आहेत. खालचं मंदिर असेल, वरचं देवीचं मंदिर असेल, बाजार चौक असेल, यात्रा पटांगण असेल. हे खटापूर साहेब घडत असताना कुस्त्याच्या दिवशी सुद्धा आपलं त्या ठिकाणी एक पथक असावं. बैलगाडीच्या अड्ड्या दिवशी सुद्धा आपलं सकाळी लवकर पथक असावं. नेहमीच हल्ली बैलगाड्या शौकीन भरपूर असल्यामुळं होऊ नये कधी अपघात, पण तू घडतात अपघात प्रत्येक जवळजवळ बैलगाडीच्या अड्ड्यावर काय ना काय ते थोडंफार इकडे घडत असतं. मागच्या वर्षी आपल्या अड्ड्यावर घडलं होतं, आपल्याला अचानक आलोच करावं, ॲम्ब्युलन्स बोलायला लागतात, वेळेत ॲम्ब्युलन्स येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी त्या सुविधा होणं गरजेचं आहे. पोलीस डिपार्टमेंटने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं की बाहेर 100 लोकांची कुमक मागवलेली आहे, 70 लोक होमगार्ड बंद आहेत, 30 लोक पोलीस डिपार्टमेंटचे आहेत आणि इथली 50 लोक असं 150 लोकांचा बंदोबस्त यात्रेसाठी राहणार आहे. या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ बंधूंनी सांगितलं की यात्रेला येणाऱ्या जे धार्मिक लोक असतात, यात्रेकरू असतात, त्यांची कोणत्याही प्रकारे हॅरेसमेंट होऊ नये. म्हणजे त्यांना अडवून टेबल सीट आहे किंवा असं चुकीचं तुम्ही काय करताय, मग त्यांना लोक नाराज कसल्या पद्धतीत होणार तिथे यात्रेकरू, याची पोलीस डिपार्टमेंटने काळजी घ्यावी. इथं आम्हाला कुठे काय मुद्दे मांडले तर माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाचे काही सुट्टी असतात यात्रे पिरियडमध्ये, म्हणजे मद्य विक्रीसाठी वगैरे, त्या सुट्ट्याचं पालन आम्ही सुद्धा ग्रामस्थ म्हणून आपण सगळेजण करू.